तुमच्या घरी पण जर कोणालाच फुलगोबीची भाजी आवडत नसेल ना, तर ह्या पद्धतीने फुलगोबीची भाजी एकदा नक्की करा बरं का. सगळे घरचे खातील बरं का. आणि सारखं तुम्हाला म्हणतील की भाजीमध्ये काय करायचं, तर फुलगोबीची भाजी कर. काय करायचं, फुलगोबी घ्यायची. फुलगोबीचे जे हिरवे पानं असतात ती सगळी मस्त अशी काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि चांगल्या प्रकारे मी फुलगोबी धुवून घेतलेली आहे बरं का. आणि याला तोडून वगैरे घ्यायचं असंच. आणि मस्त याचे छोटे छोटे तुकडे करायचे जसे आपल्याला भाजायला लागतो. कोणी छोटे करतात, कोणी मोठे करतात, आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. इथे ना बघत जे आहे ते चांगलं मस्त प्रकारे कट करून घ्यायचं आहे. चाकूने असं कट पण करून घेऊ शकतो किंवा हाताने काही जण तोडून घेतात, तर तसं पण आपण घेऊ शकतो, आपल्या मनावर आहे. ते छान प्रकारचे पीस करून घेते मी भाजीसाठी. जे आहे ते सगळे मस्त असे पीस झालेले आहे, चांगले तुकडे झालेले आहे सगळ्या फुलगोबीचे. ते जे आहे ते पातेल्यामध्ये पाणी घेतलंय मी. पाणी गरम झाले की मध्ये हळद टाकली, थोडीशी मीठ टाकलं आणि फुलगोबी टाकलेला छान प्रकारे शिजू द्यायचं. आता 80% तर चांगल्या प्रकारे कुक करून घ्यायचं आहे आपल्याला. 80% तरी छान प्रकारे मिक्स करायचं आणि त्याला छान अशी उकळू द्यायची आणि छान प्रकारे मस्त असं मध्ये शिजू द्यायचं. तर चांगली उकळी आली ना की तोपर्यंत साईडला छोटा गॅस जो असतो आपल्या त्याच्यावरती मस्त ठेवून द्यायचं. आणि तोपर्यंत आपण इकडे त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण टाकायचे ते वाटण आपण तयार करून घ्यायचं. ते गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाला की मध्ये कांदा टाकलेला आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय. थोडंसं वरतून तेल टाकलं, त्याला छान प्रकारे फ्राय करून घेतलं. जोपर्यंत कांद्याचा कलर थोडासा चेंज होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं. आणि छान प्रकारे पूर्ण फ्राय करून घ्यायचं बरं का. थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्या. नाही तेल टाकलं तरी चालेल, काय हरकत नाही. फ्राय झालं की लगेच मस्त साईडला काढून घ्यायचं. त्याच तव्यावरती मी थोडंसं खोबरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे, ते पण छान भाजून घ्यायचं. थोडेसे धने टाकलेले आहेत, आपले धने पण टाकून छान भाजून घेतलेले आहे. नंतर कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर पण अशी कमी होईपर्यंत, जशी बघा सॉफ्ट होते बघा तशी होईपर्यंत भाजून घेतली. सगळं साईडला गेलं. थंड झालं नाही ते सगळं मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं बघा. चांगली त्याची पेस्ट करून घ्यायची. ते फुलगोबी पण मस्त अशी शिजलेली होती. साईडला चाळणीमध्ये काढून घेतली, त्याचं पाणी सगळं जे आहे ते काढून टाकलं. दुसरीकडे घेतलेले आहे, त्याकडे मग तेल टाकलेलं आहे. तेल चांगल्या प्रकारे कडक गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये नंतर आपल्याला अर्धा चमच वाटण टाकायचं आहे. अर्धा चमच अंबारी मसाला टाकायचा आहे. हिरवा कलरचा अंबारी मसाला जो असतो ना, जो पॅकेट असतं हिरव्या कलरचा ते वाला. नंतर हळदी पावडर टाकायची आहे. मध्ये आपलं रेड चिली पावडर टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. चांगल्या प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि तेल कडक गरम करू नका, नाही तर मसाले सगळे जळून जातील. नंतर फुलगोबी जे आहे ते सगळे टाकून घ्यायचे. याच्यामध्ये खालीवरी करायचे. मस्त अशी मसाल्यामध्ये पूर्ण कोट झाली पाहिजे, छान प्रकारे मिक्स झाली पाहिजे. आणि चांगल्या प्रकारे मिक्स झाले ना, याच्यामध्ये आपण जे वाटण दळून ठेवलं होतं ते कांदा वगैरे सगळं, कोथिंबीरचं ते सगळं वाटण मी दळून घेतलं. थोडंसं पाणी टाकून छान प्रकारे त्याचं पेस्ट करून घेतलं होतं, ते टाकून घ्यायचं. याच्यामध्ये थोडंसं जे ते मिक्सर असं मस्त हिसळून वगैरे टाकून घ्यायचं मध्ये. आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्याला जेवढे याच्यामध्ये पाणी पाहिजे, जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं त्याच्यात पाणी टाकायचं. कोथिंबीर टाकायची आणि छान अशी कुकळी काढून घ्यायची बघा. म्हणजे आपली फुलगोबी 80% शिजलेली आहे, थोडी 20% आणखी शिजली पाहिजे. तर छान प्रकारे उकळी काढून घ्यायची. मस्त जे आहे ते मीठ वगैरे चवीनुसार आपल्याला बघायचं. आणि मग काय आपली आणखीन मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे. फक्त शेवटचा टच द्यायचं ते म्हणजे तडका. तेल गरम करायचं, मध्ये काश्मीरी रेड चिली पावडर टाकायचं आणि वरतून असा तडका द्यायचा. आणि मस्त कोथिंबीर टाकायची. भाजी सर्व करायची. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा, कशासोबत पण खावा. भाजी एक नंबर लागते. आणि घरच्यांना तुमच्या नक्की आवडेल. हे भाजी नक्की ट्राय करा. मला कमेंट करून सांग कशी वाटली ते. आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा.